नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। रिनोव्हेशन केलेल्या प्लॉटला आपण पहिल्या वर्षी माल आणू शकतो का? थोडक्यात रिनोव्हेशन केल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात काडी बनवून आपण पहिल्याच वर्षी माल आणू शकतो का, त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत, रिनोव्हेशन केलेलं आहे जानेवारी महिन्यामध्ये, आपण मेच्या साधारणतः 13 तारखेला हा व्हिडिओ घेतोय। बऱ्याचदा आपण जर वरती बघितलं, पूर्ण स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेले आहे। आपण थोडक्यात जर बघितलं, हे बघा खालून इथं आपण रिनोव्हेशन म्हणजे इथं कट मारला होता, इथून ही फूट वरती नेत आलो। काडी देखील खोड देखील जाडी मॅच्युरिटी वरती ओलांडा तयार झालाय, एच देखील तयार झालेला आहे। बांधणी अभावी तो राहिलेला आहे, दोन्ही बाजूनी याच्या असं तयार झालेलं आहे। शेंडा मारायचा आहे, बांधून घ्यायचंय। मग ती काड्या जर बघितल्या आपण सबकेन केलेला आहे, काही ठिकाणी सबकेन अजून बाकी आहे, काही ठिकाणी सबकेन फुटून येतंय। तर यासाठी आपण ज्या ज्या रिनोव्हेशनच्या बागा असतील, रिकटच्या बागा असतील, ज्या शेतकऱ्यांना अजून त्या ठिकाणी पंजापर्यंत बाग गेली, ओलांडा तयार होत नाहीये, काड्या मिळत नाहीये किंवा काड्या तयार होऊ शकत नाही, खोडाला जाडी नाहीये, खोडाची जाडी पाहिजे, मॅच्युरिटी झाली पाहिजे, काडीची मॅच्युरिटी झाली पाहिजे, त्यासाठी कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना परत एकदा एक संधी देतो, रिनोव्हेशनचा प्लॉट असेल, रिकटचा, या ज्या अडचणी तुम्हाला येत आहेत की ओलांडा तयार होत नाहीये, याचं स्ट्रक्चर तयार होत नाही, त्याच्यावर काडी तयार होत नाहीये, या सगळ्या शेतकऱ्यांसाठी दिनांक 14 मे ते 24 मे तुम्ही फक्त 5100 रुपयामध्ये रिनोव्हेशनचा आणि रिकटचे प्लॉट तुम्ही डॉक्टर किसानकडे रजिस्टर करू शकता। नीट लक्षात घ्या, फक्त रिनोव्हेशन आणि रिकट। तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत। दादा, तुमचं नाव सांगा पूर्ण पहिलं। अंबरनाथ पिलाई चौधरी, दीक्षित, मुक्काम पोस्ट दीक्षित, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 9765545584। तुम्हाला काय अनुभव आला? रिकट घेतलं, आपलं तुम्ही रिनोव्हेशन केलं आणि त्यानंतर तुमच्या मनात भीती होती की फुटतं का ना फुटतं, आणि त्यानंतर एकसारखा त्या ठिकाणी ओलांडा म्हणजे वरती जाईल का, पंजापर्यंत ओलांडा तयार होईल का? पण डॉक्टर किसानचं जे शेड्यूल तुम्ही आतापर्यंत वापरत आला, त्याचा काय फायदा झाला? 100% सुरुवातीला वाटत होतं, पण आता असं समजा का टोटल रान आपलं कव्हर झालं, एच पण तयार झालेलं आहे आणि सबकिन होऊन काड्या पाहता कामाअभावी थोडंसं शेंडे मारायचे राहिले, नाहीतर रान टोटल कव्हर झाले, 90% रान तर कव्हर झालंय। आता एच पण तयार झालाय, काडी पण तयार व्हायला म्हणजे झाली, सबकिन झालेली। आता तुम्हाला वाटतं का शाश्वती की ऑक्टोबर? शाश्वती म्हणजे डॉक्टर किसानच्या टीमचे मानावं तेवढे आभार थोडेच आहे, कारण 100% रान कव्हर झालंय आणि 100% माल पण येईल आणि कमी करावा लागेल माल, अशी गॅरंटी मला स्वतःला वैयक्तिक आहे। नक्कीच तो व्हिडिओ तर आपण देणारच आहे की पहिला एक दिला होता ज्यावेळेस पंजापर्यंत खालीवर बाग होता, 1-1.5 महिन्यापूर्वी। परतही एकदा अजून काडी पूर्ण मॅच्युरिटी झाल्यावर एक व्हिडिओ आणि माल आल्यानंतर एक व्हिडिओ शेतकरी बांधून तुमच्यासाठी या प्लॉटचा असेल, त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आता या सिच्युएशनला किंवा याच्या खाली ज्या बागा आहेत, ज्यांना अडचण येते त्या शेतकऱ्यांसाठी जमिनीतून एक डोस सांगतो। जमिनीतून खूप महत्त्वाचा डोस आहे। जिथं अडचण येते, या प्लॉटला कुठलीही अडचण नाहीये, जिथं अडचण येते ओलांडा तयार होत नाहीये किंवा फुटी मागं पुढं फुटतायत, कुठंतरी 50% बागाच्या ओलांडा तयार झाला, तिथं जमिनीच्या माध्यमातून एकरी तुम्हाला द्यायचंय 5 लिटर 4 स्ट्रोक, त्याच्यासोबत फक्त 2 किलो खताची ग्रेड घ्यायची, फक्त आणि फक्त 2 किलो 15-30-10 मास्टर 15-30-10 या नावाने मार्केटमध्ये जी ग्रेड 2 किलो पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे, ते 2 किलो घ्यायचंय आणि 5 लिटर 4 स्ट्रोक। त्यानंतर एक 8 ते 9 दिवस जाऊ द्यायचे। 9 दिवसाने 10 दिवसाने तुम्हाला त्या ठिकाणी जमिनीतून 25 किलो ड्रिपच्या माध्यमातून 25 किलो यारामिला कॉम्प्लेक्स 4 किलो गूळ एकत्र एक रात्रभर भिजून घ्यायचंय आणि ते सोडून द्यायचंय। हे 2 ऍप्लिकेशन तुम्हाला बाग एकसारखी ओलांडा पुढच्या 15 दिवसात तयार होईल, काड्या तयार व्हायला सुरुवात होईल। हे झालं अडचणीच्या काळातील। अशा ज्या बागा असतील जिथं सेंडा पिंचिंगला आलाय सबकेनच्या पुढं, काही ठिकाणी आता हे बघा, आता इथं काडी तिकडून तयार झालेली, शेंडा पिंचिंगला इथं आपण फिरवलेला आहे एस साठी। आता ह्या काड्या आहे, काही ठिकाणी सबकेन राहिलंय, हे त्यांचं काही काम चालू असल्यामुळं काही कामं बाकी राहिलेले। आता हा याची इकडं तयार करायचा होता, तो तिकडे गेला। तर ही अशी सिच्युएशन जिथं असेल तिथं आपल्याला सूक्ष्मगड निर्मिती झालेली आहे। त्या सूक्ष्मगडाचं पालन पोषण करण्यासाठी या बागांना रिकट असेल, अशी पोझिशन असेल, रिनोव्हेशन असेल, तिथं तुम्हाला 3 फवारण्या महत्त्वाच्या सांगतो। त्यातली पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची आहे 200 लिटर पाण्याला। ही सिच्युएशन असेल, सबकेन झालंय, काही सबकेन बाकी आहे, काही काडी,
त्या ठिकाणी स्टॉपिंगला आली, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 200 लिटर पाण्याला ॲजिटेक CPPU 200 मिली 05234 डायरेक्टली 1 किलो घ्यायचंय, म्हणजे 5 ग्रॅम प्रति लिटर. 05234 1 किलो, अँट्राकॉल 500 ग्रॅम, अशी फवारणी झाली. त्यानंतर 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसाने 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, 12 गावरान किंवा रेग्युलर अंडी घ्या. ती अंडी त्याच्यात टाका, त्या निवळीमध्ये. निवळी तयार करून घ्या 24 ते 48 तासात. फक्त निवळी घ्या. निवळी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 5 लिटर फोरस्ट्रोक आणि 4 किलो गूळ टाकून ती स्लरी सोडून द्या. काडी तुमचा खोडाला जाडी मिळेल. या खोडाला जाडी मिळेल 32 mm च्या आसपास खोड होईल. जे 16-18 mm चे ते 32 mm चं होईल. मॅच्युरिटी होईल. वरती स्टोरेज वेलीमध्ये चांगल्या पद्धतीने तयार होईल. सूक्ष्म गडाला त्या ठिकाणी पालन पोषणासाठी खूप मोठा त्या ठिकाणी स्टोरेज तयार झाल्यामुळे आधार मिळेल आणि चांगला गोडीवार छटणीमध्ये तुमचा घड बाहेर येईल, सशक्तरित्या बाहेर येईल. तो जिरणार नाही, चांगला स्ट्रॉंग घड बाहेर येईल. तर स्लरी झाली. परत 3-4 दिवस जाऊ द्या. अवकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. ढगाळ हवामान आहे. थोडा जरी पाऊस आला तर करप्या आणि जांतोचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पाऊस येवो ना येवो, ॲजिटेक CPPU 05234 आणि अँट्राकॉलच्या स्प्रे नंतर 5व्या-6व्या दिवशी स्पॉट किलर 250 ते 500 मिली. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे कोसाईड 200 ग्रॅम आणि इमामेक्टिन म्हणजे प्रोक्लेम 100 ग्रॅम, जेणेकरून थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, सकिंग पेस्टचा पण त्या ठिकाणी बंदोबस्त होईल. आता हा स्प्रे झाल्यानंतर परत एकदा 5-6 दिवस जाऊ द्या. स्लरी दिल्यानंतर 10 दिवस कुठलंही खत द्यायचं नाहीये. 10 दिवसाने तुम्हाला खताची मात्रा त्या ठिकाणी द्यायची, नीट लक्षात घ्या. स्लरी दिल्यानंतर 10 दिवसाने तुम्हाला 5 किलो 05518 या खताची ग्रेड 5 किलो द्यायची. ह्या प्लॉटांना जिथं काडी तयार होते, जिथं एच तयार झालाय, जिथं स्टॉपिंगचं काम सुरू झालंय, तिथं स्पॉट किलर, त्याच्यानंतर कोसाईड आणि प्रोक्लेम हा स्प्रे झाल्यावर 6 दिवसाने तुम्हाला परत एकदा एक महत्त्वाचा स्प्रे घ्यायचा आहे. स्प्रे करताना एकरी 400 लिटर पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. कारण नुसतंच वर मारून व्यवस्थितरित्या जर कव्हरेज मिळालं नाही तर तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार नाही. तर त्याच्यासाठी कव्हरेज मिळेल म्हणून चांगलं एकरी 400 लिटर पाणी त्या ठिकाणी द्यायचंय. मारून देतो शेंडा. हा, एच फिरून शेंडा मारून द्या. थोडंसं मजुरांच्या अभावे कामामध्ये व्यत्यय येतो, मान्य आहे मला. पण थोडं जर काळजीपूर्वक केलं तर आपल्यालाच यावर्षी, आता या बागेला 100% माल तर येणारच आहे, पण तो आणण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागेल. जसा तुमचा स्पॉट किलर, कोसाईड, प्रोक्लेमचा स्प्रे झाला, 6 दिवसाने तुम्हाला सूक्ष्मगड जो तयार झालाय काडीमध्ये, ज्या डोळ्यामध्ये सूक्ष्मगड तयार झालाय, त्याचं पालन पोषण करण्यासाठी एक शेवटचा स्प्रे त्या ठिकाणी, घड निर्मिती झाली, घडाचं पालन पोषण करण्यासाठी बर्ड कव्हर 500 मिली, पोटॅशियम सोनाईट 800 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम ही फवारणी घ्यायची. ही फवारणी घेतल्यानंतर परत 5-6 दिवसांनी तुम्हाला फवारणी करायची. SOP 1 किलो. कॉर्चिंग येणार नाही, घाबरायचं नाही. टॉपिंग झाल्यानंतरचा किंवा टॉपिंगच्या आसपास हा स्प्रे करायचा आहे. SOP 1 किलो, कॉपर 400 ग्रॅम, टिल्ट 25 मिली. आणि त्याच दरम्यान जमिनीतून तुम्हाला द्यायचंय 0-0-50 5 ते 6 किलो आणि 2 ते 3 किलो सल्फर, असं एक ड्रिपचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला देऊन घ्यायचंय. 0-0-50 5 ते 6 किलो, 2 ते 3 किलो सल्फर आणि SOP कॉपर टिल्ट. नंतर तुम्हाला 5-6 दिवसाने एक बोर्डोचा स्प्रे, साधा हलकासा बोर्डोचा स्प्रे घ्यायचा आहे. चुना 250 ते 300 ग्रॅम इन्स्टंट, मोरचूत 500 ते 600 ग्रॅम, सल्फर 250 ग्रॅम असा एक स्प्रे घ्यायचा आहे. आणि त्यानंतर परत एकदा 4-5 दिवस जाऊ द्यायचे. काडी मॅच्युरिटीला तुम्हाला आलेली दिसेल, काडी पांढरी पडलेली दिसेल. त्यावेळेस तुम्हाला काडी झपाट्याने त्या ठिकाणी चॉकलेटी रंग, ज्याला आपण म्हणतो तपकिरी रंग, आला पाहिजे. आतमध्ये देखील पीक चांगला झाला पाहिजे, म्हणजे काडी चांगली तयार त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्यासाठी चुना मोरचूतचा स्प्रे नंतर परत एकदा तुम्हाला त्या ठिकाणी स्प्रे घ्यायचा आहे. SOP कॉपर आणि टिल्ट. SOP कॉपर आणि टिल्ट. SOP 1 किलो, कॉपर 400 ग्रॅम, टिल्ट 25 मिली आणि परत एकदा 0-0-50 5 ते 6 किलो आणि सल्फर 3 किलो असा डोस तुम्ही देऊन घ्यायचा आहे. मित्रांनो, तुमच्या सगळं लक्षात आलं असेल की ज्यावेळेस ज्यांना अडचणी येतात त्यांना वेगळं ऍप्लिकेशन सांगितलं. फोरस्ट्रोक बरोबर 2 किलो 15-30-10 15-30-10 ही ग्रेड नीट लक्षात घ्या. मास्टर 15-30-10 बरोबर. त्याच्यानंतर वरतून वेगळ्या 2-3 फवारण्या मी सांगितल्या. त्याच्यामध्ये एक फवारणी तुम्ही जर लवकर तुम्हाला ओलांडा तयार करून घ्यायचा आहे तर तिथं तुम्ही ओनिकझोल या बागेला सुद्धा देऊन घ्यायचंय. ट्रेसमध्ये जास्त तापमानामुळे बाग ट्रेसमध्ये जाते, दुपारची सुकते, तिथं ओनिकझोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, कॉम्बिपट 100 ग्रॅम या 10 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या घ्या. वेली ट्रेसमध्ये राहणार नाही. जैविक अजैविक जो ट्रेस येतो, जो ताण येतो बागेवर, तो येणार नाही. फ्लड इरिगेशन केलं तरी चालेल, पाटपाणी दिलं तरी चालेल.
ड्रिपच्या माध्यमातून भरपूर पाणी दिलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने काम करून रिनोव्हेशन आणि रिकटच्या प्लॉटला पहिल्या वर्षी माल 100% तुम्ही आणू शकतात. त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. शेतकऱ्यांनी देखील ग्वाही दिली की मला तरी वाटते की 100% माल येईल आणि माल खाली काढून टाकावं लागेल, ही गॅरंटी त्यांना आहे. तरी प्रत्यक्षरित्या या बागेचा माल आल्यानंतर व्हिडिओ मी तुम्हाला देईलच, कारण डॉक्टर किसानचं काम असं असतं की दूध का दूध पाणी का पाणी, जे खरं आहे तेच शेतकऱ्यांसमोर मांडत असतो. त्यांचा मोबाईल नंबर आहे, आजूबाजूचे शेतकरी त्यांचा पत्ता देखील आहे, मुक्काम दीक्षित, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, मोबाईल नंबर देखील आहे. त्यांना फोन करून प्रत्यक्ष बाग येऊन बघू शकतात. खरंच रिनोव्हेशनची बाग अशी तयार झाली का? नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.